पंजाबी ड्रेस घातल्यानंतर सुद्धा एलिगंट आणि मस्त आणि स्टायलिश वाटतात, पण काही लोक बोरिंग वाटतात। असं का बरं होत असेल? तर त्याच्या महत्त्वाच्या टिप्स आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात सगळे? मजेत ना? आजचा टॉपिक आहे पंजाबी ड्रेसमध्ये स्टायलिश, हटके, ग्लॅमरस, फेमिनिन लुक कसा क्रिएट करायचा। तुम्ही कुठल्याही एज ग्रुप मधल्या महिला असू देत, पण पंजाबी ड्रेस आपण नक्कीच प्रिफर करतो। सण समारंभ असो किंवा नॉर्मल कुणाकडे तरी छोटासा फंक्शन असू देत, आपल्याला जर आपल्याला साडी नेसायचा कंटाळा असतो तर पंजाबी ड्रेस नक्कीच चूज करतो। ही लोक पंजाबी ड्रेस घातल्यानंतर सुद्धा एलिगंट आणि मस्त आणि स्टायलिश वाटतात, पण काही लोक बोरिंग वाटतात। असं का बरं होत असेल? तर त्याच्या महत्त्वाच्या टिप्स आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तुम्ही चॅनलला जर का नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण या बघत असतो फॅशन टिप्स, लाईफस्टाईल टिप्स, पॉझिटिव्हिटी, सेलिब्रेशन्स, गेम्स, असं सगळे पॉझिटिव्ह कंटेंट की आपण या चॅनलमध्ये बघत असतो। नो एक्स्ट्रा टाईट क्लोथ्स। एक्स्ट्रा टाईट क्लोथ्स जेव्हा आपण घालतो की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही, आणि जी गोष्ट आपल्याला कम्फर्टेबल नाही ती गोष्ट आपण नीट कॅरी करू शकत नाही आणि ती छान वाटत नाही। आणि एक्स्ट्रा टाईट कपडे घातले की बघणाऱ्याला पण ते वियर्ड वाटतं। पंजाबी ड्रेस हा थोडासा तरी लूज असावा, त्यामुळे तो आपल्या अंगावरती इतका छान असा पडतो ना की त्याने आपला लुक खूप जास्त छान आणि खुलून दिसतो। तर टिप नंबर 2, जे बॉटम वेअर चूज करतो ते पंजाबी ड्रेस वरती आपण लेगिंग हेच चूज करतो। फटाफट आपण आपला ड्रेस घेतो आणि लेगिंग वेअर करतो, तर ती मोठी चूक आहे। वेगवेगळ्या प्रकारचे बॉटम वेअर आपल्याकडे अवेलेबल आहेत। प्लाझो, धोती पॅन्ट आहे, सिगारेट पॅन्ट आहे, अँकल लेंथ पॅन्ट आहे, वाटेल तेवढे तुम्हाला त्याच्यामध्ये व्हरायटीज, स्ट्रीप्स, विदाउट स्ट्रीप्स, या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। तर वेगवेगळे बॉटम्स वेगवेगळ्या कुर्तीवरती ट्राय करायचे। तुम्ही शॉर्ट कुर्ती घालत असाल, जर का वेगळ्या बॉटम वेअर वरती वगैरे जर घालायचं असेल तर धोती, शॉर्ट कुर्ती आणि धोती हे इतकं छान दिसतं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा लुक पण वेगळा, युनिक आणि एलिगंट क्रिएट होतो। तुम्ही लॉंग कुर्ती, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपली जी पंजाबी ड्रेसची कुर्ती आहे ती तुमच्या गुडघ्याच्या खाली घेतली पाहिजे। अशी लॉंग कुर्ती तुम्ही वेअर करत असाल तर त्याच्यावरती सिगारेट पॅन्ट, तीही तुमची अँकल लेंथ पर्यंत पाहिजे, आणि अँकल लेंथ पर्यंत ती पॅन्ट आणि पंजाबी ड्रेस कुर्ता इतकं छान दिसतं ते। तर तुम्हाला जर का वेगळा, युनिक असं काहीतरी लुक क्रिएट करायचं, प्लाझो हा आपला असा मोठा, घोळदार आणि छान असतो, त्याने इतका छान आणि रॉयल लुक क्रिएट होतो। तर तुम्हाला युनिक काहीतरी करायचं असेल तर प्लाझो घालायचं। सिगारेट पॅन्ट जेव्हा तुम्ही घालता त्याने तुमचा लुक स्लिम दिसतो, कारण ती अशी पूर्ण सरळ असते, तर ते एकदम हटके तर दिसतं, एलिगंट दिसतं, स्टायलिश वाटतं। ऑफिससाठी तर अतिउत्तम, आणि त्याच्यामध्ये लुक तुमचा स्लिम दिसतो। टिप नंबर 3, दुपट्ट्याचं कलेक्शन। दुपट्ट्याचं कलेक्शन हे खूप छान प्रकारे करायचं। ड्रेसचं टेक्स्चर ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपण चूज करायचं। आपला सिंपल दुपट्टा घ्यायचा नाही, मस्तपैकी काहीतरी त्याच्यावरती नक्षीकामात, समजा तुमच्याकडे आहे एक प्लेन कलरचा कुर्ता, त्याच्यावरती प्लेन प्लाझो तुम्ही घातलाय, तुमच्याकडे आहे येलो कलरचा कुर्ता, तर तुम्ही त्याच्यावरती पिंक छान दिसेल, त्याच्यावरती ग्रीन छान दिसेल, हे असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स यूज करून तुम्ही मग तो दुपट्टा जो आहे तो तुम्ही प्लेन चूज न करता तुम्ही तो डिझायनर दुपट्टा चूज करायचा। त्याच्यावरती मस्त नक्षीकाम केलेलं असलं पाहिजे किंवा नेटचं काम केलं पाहिजे, असं वेगवेगळ्या दुपट्ट्याचं कलेक्शन नक्की ठेवायचं। जसे वेगवेगळे दुपट्टे जर तुम्हाला ब्रँडेड बघायचे असतील तर फॅब इंडियावरती अवेलेबल आहे, अजिओवरती अवेलेबल आहे, मिंत्रावरती अवेलेबल आहे। आणि जर का तुम्हाला ऑफलाईन, तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल आणि ऑफलाईन जर चेक करायचं असेल तर तुळशीबाग अतिउत्तम, आणि तुम्हाला खूप वेगळे आणि हटके जर थोड्याशा गोष्टी ट्राय करायचं असेल तर लक्ष्मी रोडवरती चितळ्याचं जे शॉप आहे त्याच्या मागे दुपट्ट्याचे खूप मोठे हाऊस आहे, 2-3 दुकानं आहेत आणि असे हटके दुपट्टा तिथे मिळतात, ते नक्की ट्राय करायचे। कलेक्शन तर आपण केलं, मग ते स्टाईल कसे करायचे? आपण काय करतो ना, घाईघाईमध्ये दुपट्टा घेतो आणि नॉर्मल आपला असा टाकतो आणि निघतो, त्याने लुक एकदम डल होऊन जातो। वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो। तसं पण त्याला साइड प्लेट सारखी अशी प्लेट बनवून, सगळ्यांनाच माहिती आहे आपण वन साइड घेऊ शकतो, प्लस आपण जसा सिंगल पदर घेतो साडीचा
तसा नॉर्मल पदर असा घेतल्यासारखा घेऊन तसा पूर्ण कॉटनचा जो काही माझा दुपट्टा आहे तो मी तसा टाकू शकते. त्याने काय होतं ना, बारीक बारीक जे डिझाईन असतं ना तुमच्या दुपट्ट्यावरचं ते खुलून दिसतं आणि तुमचं लुक पण एलिगंट वाटतो. अजून एक गोष्ट म्हणजे आपण दुपट्टा इकडून असा मस्त टाकायचा, मागे रोल करायचा आणि असं हातावर न घेऊन असा मस्त हातावरती कॅरी करायचा. त्याने काय होतं ना, इकडे तिकडे असा कुठेही दुपट्टा फिरत नाही आणि दिसताना ते खूप छान दिसतं. असा मस्त इथनं आलेला डिझाईनर दुपट्टा, मागून गेलेला दुपट्टा आणि तुम्ही जरशी हेअरस्टाईल वगैरे केलेली असेल तर मागच्या दुपट्ट्याचं डिझाईन पण दिसतं, पुढे आलेल्या दुपट्ट्याचं डिझाईन पण दिसतं आणि कॅरी करायला पण इझी. काय होतं ना, एखादी वस्तू पडली की एखादं काही गोष्ट पडली की इकडे तिकडे दुपट्टा हलत नाही. तुम्हाला ऑफिसमध्ये जर का असं कॅरी करायचं एखादं लॅपटॉप किंवा एखादी पर्स किंवा कॅरी असं इझिली करू शकता आणि तुम्ही एकदम कम्फर्टेबली वॉक करू शकता. दुपट्ट्याची एकदम क्लासी स्टाईल म्हणजे सगळे सेलिब्रिटी फॉलो करतात ही स्टाईल. ती म्हणजे दोन्ही हातांवरतून दुपट्टा असा घेऊन मागून पूर्ण तो दुपट्टा आला पाहिजे आणि दोन्ही हातावर गेला पाहिजे. पूर्ण त्याचं जे काही डिझाईन आहे दुपट्ट्याचं ते हायलाइट होतं. आपलं लुक खूप छान दिसतो, त्याचं डिझाईन पण दिसतं आणि आपल्याला कम्फर्टेबल पण वाटतं आणि एकदम क्लासी वाटतं. नंबर 4 ती म्हणजे हेअर केअर. येस, हेअर केअर अँड हेअर स्टायलिंग. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे केसांची रचना ही खूप 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 महत्वाची आहे तुमच्या आउटफिटवरती. पंजाबी ड्रेसवरती हाय पोनी तुम्ही कुठल्याही एज मधले असाल, असं काही नाही की 40 मध्ये हे नाही करायचं, 50 मध्ये नाही करायचं. हाय पोनी जर तुम्ही असं इथे इथे टाय करायचा, हाय पोनी जर तुम्ही हाय पोनी टाय केला पंजाबी ड्रेसवरती तर तुमची नेक पण अशी खूप मोठी आणि छान दिसणार आहे आणि तुमचं लुक पंजाबी ड्रेसवरती खूप छान दिसणार आहे. असं जरा काहीतरी सण समारंभ असेल किंवा असं कुठेतरी मस्त काहीतरी एखाद्या फंक्शनला चाललेले असाल तर तुम्हाला काय बरं हेअरस्टाईल करावी. या प्रकारचे मेसी बन्स बाजारामध्ये अवेलेबल असतात. तर ते जे मेसी बन्स आहेत ते आपल्याकडे त्याचं कलेक्शन करून ठेवायचं. आपले जे केस आहेत ते नॉर्मली वरती टाय करायचे आतून आणि तो मेसी बन असा मस्तपैकी मागे लावायचा, एक छोटीशी बट पुढे सोडायची. वाह, क्या लुक है. म्हणजे आपण 2-3 मिनिटांमध्ये हटके लुक आपला क्रिएट करू शकतो. रविवार पेठेमध्ये, तुळशी बागेमध्ये हे मेसी बन, वेगवेगळ्या प्रकारचे लेअर कटवाले वगैरे हेअर्स हवे असेल, तुमचे केस तसे नसतील तर वेगवेगळ्या प्रकारचे असे मला क्लचरने आपण लावायचं आणि मस्तपैकी असे लेअर कटवाले हेअर्स, असे खोटे हेअर्स सुद्धा आजकाल बाजारामध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही ते पण ट्राय करू शकता. त्याने पण तुमचा लुक एनहान्स होणारच आहे. शक्यतो बाहेर जाताना महत्वाचं फंक्शन असेल किंवा काय असेल तर हेअर सिरमचा वापर करायचा. हेअर सिरमने काय होतं, आपले केस शायनी दिसतात, आपले केस मेंटेन्ड वाटतात. उगाच कुठेतरी उडतायत, त्याचं भूत तयार झालंय, ही अशी गोष्ट घडत नाही. टिप नंबर 4 कुठले दागिने निवडावेत. तुमचा जर का पंजाबी ड्रेस नेक जो आहे तो खूप हेवी आहे तर ते हेवी असताना तुम्ही हेवी नेकलेस नाही घालायचे. छोटीशी चेन किंवा छोटंसं मंगळसूत्र की त्याला असं छोटंसं एक काळा फक्त एखादा मणी असावा, असं एकदम छोटंसं चूज करायचं. खूप मोठं मंगळसूत्र किंवा खूप मोठं असं जर का काही गळ्यातलं नेकलेस जर तुम्ही घातलं प्लस तुमचा नेक पण खूप हेवी, ते दिसताना एकदम डिस्टर्बिंग दिसतं आणि तुम्हाला ना कळून येत नाही की आपला लुक कुठे ऑफ गेलाय. ते नेक असेल तर मोठे झुमके घालायचे. त्यांनी काय होतं, एक प्रपोर्शन मेंटेन होतं. अरे इथे झुमका घातला की चांदबाली तिथे अतिशय उत्तम दिसते. मस्तपैकी असं नेक तुमचा भरलेला आहे आणि ते चांदबाली म्हणा किंवा तुम्हाला झुमके म्हणा खूप छान दिसतं. खूप वेस्टर्न वेअर दागिने पंजाबी ड्रेसवरती पण चांगले दिसतात. नेकलेस, इयरिंग्स ह्या सोबतच हातामध्ये एखादं छान ब्रेसलेट असावं. असे बेसिक कलरचे ब्रेसलेट्स कलेक्ट करून ठेवायचे. एक असं मस्त कडं, एक असं मस्त छान असं ब्रेसलेट किंवा एखादं असं खड्यांचं काहीतरी, मोत्यांचं काहीतरी छान दागिन्यांमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करायचं. टिप नंबर 5 एक्स्ट्रा ऍक्सेसरीज. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही कुठली पर्स कॅरी करताय. आपलं आपण कुठे बाहेर जायचं म्हणलं की आपण मस्त आवरलेलं असतं, छान दिसत असतो आपण क्यूट असं, पण होतं काय ना, आपण आपली झोला बॅग मध्ये टाकलं, अरे मुलाचं डायपर टाक, मग अजून त्याचं खायचं टाक, आपलं मेकअपचं टाक, बाटली टाक, अमकं टाक, तमकं टाक, आणि घेतली ती झोला बॅग, निघालं तुम्ही. एवढा छान तुम्ही लुक केला आणि ती झोला बॅग, इथे तुमचा सगळा लुक डाऊन 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 होऊन जातो. पंजाबी ड्रेसवरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅरी करायचा क्लच. इतका सुंदर दिसतो आणि क्लच कसा निवडायचा, आपल्या हातामध्ये तो व्यवस्थित मावला पाहिजे. खूप मोठा जर तुम्ही घेतला ना तो क्लच, 100 वेळा तो क्लच खाली पडतो, 100 वेळा आपण तो
म्हणजे अनकम्फर्टेबल आपल्याला क्रिएट स्वतःला करायचं नाहीये. तो क्लच आपल्या हातामध्ये मावला पाहिजे. त्या क्लचमध्ये आपले बेसिक गोष्ट म्हणजे आपला टिश्यू पेपर, आपला हँडकरचीफ, आपलं मेकअपचं बेसिक सामान, आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आणि आपला मोबाईल सुद्धा कधी जर गरज पडली तर मावला पाहिजे. असं शक्यतो तुम्हाला सजेस्ट करेन. दुकानामध्ये जाऊन आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे क्लच गोल्डन, सिल्वर, व्हाईट, लेदर प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कापडामध्ये क्लच अवेलेबल आहे. असे क्लच घ्यायचे. ते क्लच आपण इझिली कॅरी करू शकतो आणि खूप सामान न्यायचे. माझ्यासोबत माझी मुलं पण आहेत. बरेच काय करायचं, झोला बॅग अजिबात न घेता अशी बोट शेप मध्ये काळ्या कलरची लेदरची बॅग, येस काळा कलर हा सगळ्या आउटफिट्स वरती जातो. बॅग जी असते ना अशी बोट बॅग आणि वरून पण त्याला असं बोट सारखा आकार असतो. अशी इझिली कुठेही अवेलेबल होऊ शकते. शक्यतो लेदरची चूज करायची. काळ्या कलरची बॅग अतिशय, त्याला 2 ते 3 कप्पे असावेत. म्हणजे तुम्हाला जे काही डम्पिंग सामान आहे तर त्याच्यामध्ये कोणाला कळते हातमध्ये आपण डम्प काय केलंय ते. एक्स्ट्रा ऍक्सेसरीज मध्ये अजून काय आपण ऍड करू शकतो. पंजाबी ड्रेस घातलाय तुम्ही, छोटीशी छानशी अशी टिकली. ह्या टिकलीने तुमचा पारंपरिक गोडवा उठून दिसणार आहे. येस, छोटीशी छान लाग. बरं, तुम्ही एखाद्या बारशाला जाता, एखाद्या बेबी शॉवरला जाताय, साडी प्रिफर नाही करत आहे तुम्ही, पण तुम्ही पंजाबी प्रिफर करताय. एखादा सणवार आहे, ट्रेडिशनल लुक तुम्हाला एक्स्ट्रा हवाय, पण तुम्हाला साडी नेसायची नाही, पण तुम्ही पंजाबी चूज केलाय. मग त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही टिकली लावली ना, नथ पण घालायची, छोटीशी छान अशी नथ. इतकं सुंदर पारंपरिक लुक त्याने क्रिएट होतो. काय म्हणतो ना आपण, झुमका, नथ, ती टिकली आणि छोटस गळ्यातलं, हातामध्ये तुम्ही बांगड्या, काय मस्त आणि मस्त दिसणार तुम्ही. बर, बांगड्यांचा विषय निघालाच आहे, तर बांगड्या कशा चूज करायच्या. तर तुमचा ड्रेस ज्या कलरचा आहे त्या कलरच्या बांगड्या न घेता तुमचा दुपट्टा ज्या कलरचा आहे त्या कलरच्या बांगड्या निवडायच्या. त्या बांगड्या अतिशय छान दिसतात आपल्याला व्हिज्युअली. जर का आपण ड्रेस ज्याच कलरचा घातलाय त्याच कलरच्या बांगड्या घातल्या तर उठून दिसत नाही काही बघताना. पण आपण जर दुपट्टा ज्या कलरचा घातलाय तो जर बांगड्या आपण घातल्या तर ते इतकं अप्रतिम वाटतं. टिप नंबर 6, तुमचं फुटवेअर. ते आपले फ्लोटर्स, ते आपले क्रॉक्स अशा गोष्टी न घालता ज्युती प्रिफर करायची. ज्युती म्हणजे एक्झॅक्ट आणि छान पंजाबी लुक देण्यासाठी खूप छान वर्क करतात. मोजडी बाजारामध्ये खूप छान छान अवेलेबल असतात. ती मोजडी पंजाबी ड्रेसवरती तुम्हाला इतकी कम्फर्ट देते चालताना सुद्धा आणि दिसताना सुद्धा इतकी. आणि बाजारामध्ये इतके छान छान मोजड्यांचे डिझाईन्स अवेलेबल आहेत की ते मोजड्यांचे डिझाईन घालून तुम्ही तुमचा लुक नक्कीच एनहान्स करू शकता. बरं, तुम्ही नथ वगैरे घातली, चंद्रकोर घातली, मग त्या सिच्युएशन मध्ये कोल्हापुरी चप्पल अतिशय छान दिसते. आपल्या सगळ्यांनाच माहिती साडीवर तर खूप छान वाटतेच, पण पंजाबी ड्रेसवरती जर का तुम्ही ट्रॅडिशनल लुक क्रिएट करत असाल तर कोल्हापुरी चप्पल नक्की प्रिफर करायची. म्हणजे नंबर 7, कप. येस, हलका मेकअप केलेला हवा. असं आपल्याला करायचं नाही की आपण चेहरा धुतलाय आणि ती डम्पिंग पावडर आपली असते ना आपण पूर्वी वापरायचो, ती घेतली आणि ती लावली आणि निघालो आपण. व्हेरी बोरिंग. त्याने काय होणार आहे, एक तर ती तुम्ही अशी डम्पिंग पावडर लावली ना की त्याने टॅन होते स्किन. त्याने स्किन ना छान आणि उठून नाही दिसत. कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची. बरं, डायरेक्ट कॉम्पॅक्ट नाही लावायची. आपल्याला मेकअप नाही करायचं, पण फेस वॉश झाला की सनस्क्रीन लावायचं. सनस्क्रीन लावून झालं की मॉइश्चरायझिंग क्रीम लावायचं. मॉइश्चरायझिंग क्रीम लावून झालं तुमचं की एक छोटीशी एखादी कुठली तरी फाउंडेशन, तुम्ही बाहेर जात असाल तर एखादी फाउंडेशन जी तुम्हाला सूट करते बाजार, तुम्ही सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझिंग क्रीम अजिबात स्किप करायचं नाही. त्याच्यावरती जरी डायरेक्ट तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावली तरी ओके, तुम्ही एकदम मेंटेन किंवा नीट छान आवरून आलेले असाल असे वाटणार. लिपस्टिक लावायची नाहीये, लिप ग्लॉस चूज करायचं. आय मेकअप मध्ये बऱ्याच गोष्टी असतात. एक तर आयलाइनर असतं आणि काजळ पेन्सिल असते आपली, मस्कारा असतो, आयब्रो पेन्सिल असते. बरं ठीक आहे, आपले हे एवढे सगळे प्रकार, बऱ्याच लोकांना इंटरेस्ट नसतो हे सगळं करण्यामध्ये, पण शक्यतो प्रयत्न करायचा की आय लायनर लावायचं. त्याच्या नावामध्येच आय लायनर. आईजला आय लायनर लावल्यामुळे आपले आईज असे रेखीव आणि सुरेख वाटायला लागतात. घड्याळ आपण घालायचं एक असताना एकदम छान आणि एकदम मस्त वाटतं. असा होता हा आजचा व्हिडिओ. पंजाबी ड्रेसचा लुक एकदम फेमिनिन आणि ग्लॅमरस कसा बनवायचा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. आपण बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे घड्याळांचे प्रकार आणि ते आपल्याला वेगवेगळ्या आउटफिटवरती कसे छान दिसतील. तोपर्यंत काळजी घ्या. बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून विथ मी. बाय.